नमस्कार. BJ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व ससून सर्वोपचार रुग्णालय पुणे येथे गट ड संवर्गातील 354 जागांसाठी भरती सुरू असून आज आपण या भरतीची जाहिरात या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे अशाच माहितीपूर्ण व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला भेटत राहतात. तर व्हिडिओला सुरुवात करू. टेबलमध्ये पदनाम, संस्थेचं नाव, वेतन श्रेणी आणि एकूण रिक्त पदसंख्या दिलेली आहे. 1 नंबरचं पद आहे गॅस प्लांट ऑपरेटर, एकूण जागा आहे 1. नंतर आहे भांडार सेवक, एकूण जागा आहे 1. 3 नंबर आहे प्रयोगशाळा परिचर, एकूण जागा आहे 1. पुढे आहे दवाखाना सेवक, एकूण जागा आहे 4. नंतर आहे संदेशवाहक, एकूण जागा आहे 2. नंतर आहे बटलर, एकूण जागा आहे 4. 7 नंबर आहे माळी, एकूण जागा आहे 3. नंतर आहे प्रयोगशाळा सेवक, एकूण जागा आहेत 8. 9 नंबर आहे स्वयंपाकी सेवक, एकूण जागा आहेत 8. 10 नंबर आहे नाभिक, एकूण जागा आहेत 8. 11 नंबर आहे सहाय्यक स्वयंपाकी, एकूण जागा आहेत 9. पुढे आहे हमाल, एकूण जागा आहेत 13. नंतर आहे रुग्ण पटवाहक, एकूण जागा आहेत 10. क्षकिरण सेवक, एकूण जागा आहेत 15. नंतर आहे शिपाई, एकूण जागा आहेत 2. नंतर आहे पहारेकरी, एकूण जागा आहेत 23. पुढे आहे चतुर्थ श्रेणी सेवक, एकूण जागा आहेत 36. 18 नंबर आहे आया, एकूण जागा आहेत 38. आणि लास्ट नंबर आहे कक्षसेवक, एकूण जागा आहेत 168. अशा एकूण 354 जागांसाठी ही भरती निघालेली आहे. पुढे आहे शैक्षणिक अर्हता. प्रत्येक पदाच्या पुढे त्याला लागणारी शैक्षणिक पात्रता इथे दिलेली आहे. PDF ची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, ती जाऊन चेक करून घ्या. पुढे आहे वर्ग 4 गट ड पदभरतीसाठीची वयोमर्यादा आहे. किमान वय आहे 18 वर्ष पूर्ण असायला हवे आणि कमाल वयोमर्यादा या ठिकाणी आहे अराखीव म्हणजे ओपनसाठी आहे 38 वर्ष. मागासवर्गीय, खेळाडू, अनाथ, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक या उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादा आहे 43 वर्ष. महिलांसाठी अराखीव असेल उमेदवार तर कमाल वयोमर्यादा आहे 38 आणि मागास प्रवर्गासाठी आहे 43 वर्ष. पुढे आहे प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, दिव्यांग, स्वातंत्र्य सैनिकांचे पाल्य, 1991चे जनगणना कर्मचारी, 1994 नंतरचे निवडणूक कर्मचारी यांच्यासाठी कमाल वयोमर्यादा आहे 45 वर्ष. नंतर आहे माजी सैनिक. अराखीव उमेदवारासाठी सशस्त्र दलातील सेवेचा कालावधी +3 वर्ष एवढी कमाल वयोमर्यादा आहे. नंतर आहे दिव्यांग, यांच्यासाठी 45 वर्षे ही कमाल वयोमर्यादा आहे. नंतर आहे अंशकालीन कर्मचारी, यांच्यासाठी 55 वर्षे ही कमाल वयोमर्यादा आहे. नंतर आहे परीक्षेचे स्वरूप. गट ड वर्ग 4 मराठीसाठी प्रश्न आहेत 25, गुण असणार आहेत 50. नंतर आहे इंग्रजी प्रश्न आहेत 25, गुण असणार आहेत 50. पुढे आहे सामान्य ज्ञान प्रश्न 25, एकूण गुण 50 असणार आहेत. नंतर आहे बौद्धिक चाचणी किंवा अंकगणित प्रश्न 25 असणार आहेत आणि एकूण गुण 50 असणार आहेत. असे एकूण प्रश्न 100 आहेत आणि एकूण गुण असणार आहेत 200. परीक्षेचा कालावधी आहे 2 तासाचा. त्याच्यानंतर आहे परीक्षा शुल्क. वर्ग 4 संवर्गातील सर्व पदांसाठी ओपनसाठी आहे 1000 रुपयाचं ऑनलाईन पेमेंट आणि राखीव प्रवर्ग, मागास प्रवर्ग व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक यांच्यासाठी 900 रुपयाचं ऑनलाईन पेमेंट असणार आहे. माजी सैनिकांना परीक्षा शुल्क आकारले जाणार नाही, त्यांना परीक्षा शुल्कातून सूट देण्यात आलेली आहे. पुढे आहे अर्ज सादर करण्याचा कालावधी. अर्ज सुरू झालेत 15/8/2025 पासून आणि अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक आहे 31/8/2025 पर्यंत तुम्ही हे फॉर्म भरू शकता.
पुढे आहे या ठिकाणी आरक्षणानुसार पदसंख्या दिलेली आहे. कुठल्या कास्टसाठी किती जागा आहेत हे या टेबलमध्ये दिलेलं आहे. PDF ची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, ती जाऊन चेक करून घ्या. तर या व्हिडिओमध्ये इतकंच होतं. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.